हॅलो गाई, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज ना आम्ही गेलो होतो गावी, कारण की आम्हाला ज्वारीचे कट्टे आणायचे होते घरी. तर योगायोग असा की मामा मुंबईवरून गावी आलेला बाबांना सोडवायला. तर मामा घरी पण आलेला, तर मामाला म्हटलं की आपले ज्वारीचे कट्टे आणायचे आहेत गावावरनं. तर मामा बोलला ठीक आहे, जाऊया बाबांना सोडूया आणि तसंच घेऊन येऊया येताना. तर मस्तपैकी गाडीमध्ये ना मामाने मराठी गाणी लावलेली छान अशी, गावरान तडका, आणि मस्त आम्ही गाणी गात गात तालासुरामध्ये नाचत नाचत एक्सप्रेशन देत देत असं मस्त चाललेलो, मस्ती करत. आमचा आवाज चांगला नाही आहे तरी पण आम्ही गाणी गात गात चाललेलो. आणि इथे ना माझी मागे बहीण आहे, ती घरून काहीच आवरून नव्हती निघालेली. तर तिने काय केलं, मेकअपचा बॉक्स घेतला आणि गाडीमध्ये सगळ्यात मागच्या सीटवर जाऊन मेकअप करत बसलेली. बघ मग काय, आम्ही असं मस्त एन्जॉय करत करत निघालो गावी. आता सकाळपासून मी तर काही खाल्लेलं नव्हतं, ह्या लोकांनी तर मस्त पुरणपोळी वगैरे खाल्लेली. मग मी माझ्यासाठी घेतलेलं ताक आणि ह्यांच्यासाठी स्प्राईट आणि माझा घेतला, आणि असं एन्जॉय करत करत कधी गावी पोहोचलो कळलंच नाही. मंदिरात जाणार नव्हतं म्हणून आम्ही घेतलं बाहेरूनच दर्शन, आणि शेवटी पोहोचलो आम्ही काकूंच्या घरी. काकूंच्या घरासमोर ही अशी फुलांची झाडं लावलेली, पिंक सदाफुली, अबोली, त्यानंतर व्हाईट सदाफुली, आणि हे अजून एक व्हाईट फुलाचं झाड आहे, कोणतंही माहीत नाही मला, पण असे गुच्छच्या गुच्छ आलेले त्या झाडाला. आणि पाहून असं एकदम मन प्रसन्न झालेलं माझं. इकडे मामा आणि माझी बहीण आणि आई पण होती सोबत मदतीला. तर हे दोघेजण गाडीमध्ये ना ज्वारीचे कट्टे ठेवत होते. मी ठेवत नव्हते कारण माझ्या पायाला लागलेलं, सो मी फक्त व्हिडिओज काढत होते, ब्लॉगच्याच नादात होते मी तर. आणि ह्यांनी सगळे दोघांनीच मिळून सगळे कट्टे ठेवले. जेव्हा पण मी गावी येते ना, अशी कोणाच्या पण घरी चूल पाहते ना, तर मला माझ्या लहानपणाची आठवण येते. मी 3री-4थीला असताना चुलीवर भाकरी करायची माझी आई, शेतातून यायची त्याआधी. आणि आत्ता मला येत नाही असं नाही आहे, मला सवय नाही आहे, कारण की आता गॅसवरच बनवतात सगळेजण. तर काकूंशी थोड्या गप्पा मारल्या आणि मग आम्ही निघालो आमच्या शेताकडे. हे बघा ही बैलगाडी मी खूप दिवसानंतर पाहिली. लहान असताना आम्ही यामध्ये बसायचो, आणि इकडे पुढे माझी फॅमिली चालली आहे. काय माहिती किती फूट आहे, किती 7-8-10 फूट असेल काय माहिती. हे काटे बघा केवढे मोठे मोठे आहेत. हे असे काटे ना लहान असताना माझ्या पायात खूप वेळा घुसलेले आहेत. आताशी पालवी फुटली आहे. हे करवंदीचं झाड आहे मे बी, पण अजून काही त्याला करवंद नाही आलेली. हे बघा आमचे चालले सगळेजण कसे. हो जाऊया की. आता हे गेलेत भुईमुगाच्या शेंगा काढायला. शेंगा खायच्या नादामध्ये हिने तर माझा ब्लॉगच घ्यायचा बंद केला, व्हिडिओज काढत नव्हती. मग तिला कसं तरी म्हणून व्हिडिओ काढायला सांगितलं तिला, तर व्हिडिओ पण चुकीच्याच अँगलने घेत होती, म्हणून तिला मी ओरडले. मग नंतर कुठेतरी तिला थोडासा मस्का लावला गोड बोलून, मग नंतर जरा व्यवस्थित काढले तिने माझे व्हिडिओ. राणी असं नाही बाई, असं खोटं ना गं. हा येतो ना. आमच्या भुईमुगाला ॲक्च्युली पाणी कमी पडलं म्हणून त्याला शेंगाच आला नाही, म्हणजे खूप कमी शेंगा होत्या. नशे आम्ही काहीतरी ते 4-5 सारेच लावलेले. मामा खूप वर्षानंतर आलेला आमच्या गावी, त्यामुळे मम्मी बोलली की चल शेताला फेरफटका मारून येऊया, भुईमुगाच्या शेंगा लावल्या त्या पण घेऊन जा तुला थोड्याशा मुंबईला. म्हणून आम्ही आलो होतो इकडे शेतामध्ये, आणि पाला उपटून पाहिला तर काय त्याला शेंगाच नव्हत्या जास्त. मग काय, आम्हाला जेवढा पाहिजे तेवढा पाला उपटला आणि मस्त आम्ही शेंगा तोडत बसलो होतो उन्हामध्ये. आणि गावी तर एवढं भयंकर ऊन होतं ना की उन्हाने माझे डोळे झाकत होते आणि गालाला ना असे चटके लागत होते. मग मी डोक्यावर ओढणी घेतली आणि मग आम्ही शेंगा तोडत तोडत गप्पा मारत होतो. तर मामा मला म्हणतोय की तू ना गाई म्हशीचा बिझनेस कर, सकाळी पहाटे 5ला उठून दूध वगैरे काढ आणि तुमच्या सोसायटीत बांध खाली. म्हटलं एक जर मला लात मारली ना तर मी गेटच्या बाहेर नाही, डायरेक्ट हॉस्पिटललाच जाईल. आणि मग इकडे बघा माझ्या बहिणीचं काय चाललंय. तिला मी माझा ब्लॉग घ्यायला सांगितला तर ती स्वतःचा ब्लॉग काढत बसली आहे इथे, आणि वरती म्हणते की ही बघा ही माझी ताई फर्स्ट टाइम शेतात येऊन काय 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 बोलत बसली आहे. फर्स्ट टाइम शेतात येऊन शेंगा तोडतोय. शेंगा तोडल्या आम्ही एवढ्या. शेंगा तोडून झालं आणि आता आम्ही निघालो घरी. तर मी शेतातला व्हिडिओ काढत होते आणि ह्या काकू दिसल्या समोर. तर त्या बोलल्या की तुम्ही काय करताय, फोटो काढताय का? तर म्हटलं नाही व्हिडिओ काढतोय. तर मग त्या बोलल्या की अगं थांब, माझा अवतार कसा आहे बघ, थांब जरा मला पदर वगैरे घेऊ दे डोक्यावर. मग त्यांनी पदर वगैरे डोक्यावर घेतला, मग पोज वगैरे दिली फोटोसाठी. मग मी पण छान फोटो क्लिक केला त्यांचा दोघींचा.
आजूबाजूला पक्ष्यांचा खूप छान आवाज येत होता. मी खूप दिवसांनी अशी शांतता आणि हे सगळं खूप मस्त छान फील करत होते आणि मस्त भुईमुगाच्या शेंगा खात खात चाललेली. तर काकूंनी मला परत आवाज दिला की या ये इकडे ये ग. इथे काकूंनी मला काय करायला सांगितलं. क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारली 6. काय काय क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारली 6. ज्वालासिंग रावांना केलं मी 7 जन्मांसाठी फिक्स. खूप दिवसानंतर काकू मला भेटलेल्या. तर आमच्या खूप वेळ गप्पा चाललेल्या 10-15 मिनटं. म्हणून माझ्या बहिणीला आणि मला, आमच्या दोघींना, माझी आई आणि मामा आणि दुसरी बहीण आजोबा सगळे आम्हाला इथेच सोडून हे सगळे पुढे गाडीमध्ये जाऊन बसलेले. आता गावाकडचं कोणतं तरी माणूस भेटलं, 2 शब्द आपल्याशी बोलले तर आपल्यालाही बोलायलाच लागतं. मी चालली होती भुईमुगाच्या शेंगा खात खात. तर मला एका हाताने काही खाता येत नव्हतं कारण की दुसऱ्या हातामध्ये ज्वारीची कणस आणि भुईमुगाचा पाला होता माझ्याकडे. म्हणून मी काय केलं, दोन्ही पण पॅक पकडलं आणि पटापट चालत निघाली गाडीकडे. कसं झालंय वातावरण गावी. आम्ही लहान असताना ह्या झाडाचे सीताफळ तोडून खायचो. मग आम्ही निघालो बाबांना सोडवायला मामाच्या गावी, जे की मनसरच्या पुढे आहे. मी तर गाण्यांचा खूप आनंद घेत होते कारण माझी फेवरेट गाणी चालू होती. आमच्या इकडे उन्हाळ्यामध्ये 4 महिने ना पाणी नसतं, अगदी प्यायला सुद्धा पाणी नसतं. तर शेती तर होतच नाही आणि नदीला तर बघाल तुम्ही एक टिपका सुद्धा पाणी नाहीये. कसं ओसाड पडल्यासारखं झालंय. आता तरी लोकांनी बोरिंग वगैरे काढलेले आहे, तर त्याला थोडंफार पाणी लागतं पिण्यासाठी. पहिलं तर आम्ही लहान होतो तेव्हा याच्या त्याच्या विहिरीवरनं पाणी आणायचो आम्ही. खूप म्हणजे हालाकीचे दिवस होते त्यावेळेस. आता तरी सुविधा केलेल्या आहेत खूप साऱ्या. आणि मी चालले माझ्या मामाच्या घरी. इकडे ना ह्यांना पाण्याची अजिबात कमी नाही आहे. ह्यांच्या नदीला आत्ता पण पाणी आहे बघा. मामाच्या घरी पोहोचलो आणि मी निघाले बागेमध्ये. म्हणजे मामाची ना चिक्कूची बाग आहे आणि आंब्याची पण अशी 4-5 झाडं लावलेली आहे, ज्याला आता खूप साऱ्या कैऱ्या आल्या होत्या. त्याच्यामध्ये बदामी आंबा, हापूस आंबा आणि अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत मामाने. आणि माझ्या बहिणीचं परत नाटक चालू झालं. व्हिडिओज काढत नव्हती. मम्मी तिला बोलली की तू माझा व्हिडिओ काढला ना की मी पण तुझे व्हिडिओ आणि फोटोज काढेल. आणि नुसते माझे फोटोज किंवा व्हिडिओ नको काढू, वरती कैऱ्या आल्या आहेत, त्यानंतर चिक्कू आलेत, तर त्यांचा पण व्हिडिओ घे तू. आणि मग नंतर असं करत करत मग ती तयार झाली. आणि मग काय, एवढं ऊन होतं तरीसुद्धा आम्ही बागेमध्ये ना असंच वावरत होतो. आणि मी तर अशी मस्त बागडत बागडत नाचत चाललेली. आणि आम्ही दोघी पण ना पिकलेल्या चिक्कूच्या शोधामध्ये होतो. आणि ना झाडावर कुठलंही फळ असतं ना तर ते जेव्हा पिकतं झाडावर तर ते खूप टेस्टी लागतं खायला. आणि आम्ही त्याच शोधामध्ये होतो. तर दोघीजणी आम्ही निघालो. पुढे मला एक सापडला पिकलेला चिक्कू. खूप रेअरली असं होतं की झाडावर पिकलेली फळं भेटतात. चिकू पिकलेलं नाही. ही माझा व्हिडिओ काढत होती. मग हिला चिक्कू कसं काय मिळेल. आणि हिने ड्रेस पण बघा कोणत्या कलरचा घातलाय. वा, चिक्कूला मॅचिंग मॅचिंग. मी माझा चिक्कू खाल्ल्यानंतर मी जो बोललेला शब्द होता तो मी पूर्ण केला. तिचे चिक्कू खातानाचे, त्यानंतर बागेत पण काही फोटोज व्हिडिओज मी तिचे शूट केले. आणि त्यानंतर ती खूप खुश झाली. आणि तेवढ्यात मामा आला आणि तिला घेऊन गेलं चिक्कू तोडायला. आपली घरात लहान असल्यामुळे ना कोणी पण येतं आणि तिला काम सांगत राहतो, पण ती पण खूप आगाऊ आहे. जेव्हा तिचा मूड असतो तेव्हाच ती काम करते. मग नंतर मी माझा एकटीचा व्हिडिओ घेत आली इकडे. आणि हे बघा किती कैऱ्या आल्यात ते, वाव. आणि ते नारळाचे झाडे, त्याला पण नारळ वगैरे आलेले आहेत. आता ते नारळ काढता येणार नाही म्हणून आम्ही काढलेच नाही, फक्त कैऱ्या आणि चिक्कू घेतले. ही एवढी सारी ग्रीनरी आणि ते पण उन्हाळ्यामध्ये. दुपारी इतका थंडावा असतो इथे बागेमध्ये. ही एवढं सगळं सोडून जायची कोणाची इच्छा होईल. मला तर एवढं आवडतं. आणि ना मग मी इथे कैरी तोडत होते कारण की ना आजकाल यूट्यूबवर मी आहे ना कैरीची एवढी रेसिपी पाहते. कोणी चटणी बनवतं आहे, कोणी काय काय बनवतं आहे. सो मला पण ते बनवायची होती चटणी, म्हणून मी पण इथे 2 कैऱ्या तोडलेल्या. आणि आता मी घरी जाऊन ट्राय करणार आहे, कधी पण वेळ मिळेल तेव्हा. मग आम्ही निघालो आमच्या घरी. बाबांना केला बाय बाय. हे आहे एक लहर एक कळम. आणि ह्या नदीला बघा किती पाणी. आमच्याकडे पाणी नाही, खूप वाईट वाटतं मला इकडचं पाणी बघून. आमच्याकडे पण थोडं पाणी पाठवा ना. जाताना खूप बोर झालं होतं कारण मामाचं आणि मम्मीचं काहीतरी डिस्कशन चालू होतं, त्यामुळे मामाने गाणी नव्हती लावली. मग इथे काही भाजीवाले बसले होते, ताजी भाजी होती. मग आम्ही पण थोडीफार भाजी घेतली. आणि इथे माझी बहीण मला कैरी दाखवून खात होती.
तसं पण मला कच्ची कैरी जास्त आवडत नाही. आणि हा समोरचा सनसेट पाहून मला तर खूप भारी वाटलं. मग मी लगेच माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलं. तुम्हाला कसा वाटतोय हा सनसेट, हा व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला? खूप भूक लागली होती, त्यामुळे आता घरी जाऊन पटकन मी खायला बसणार होते, पण घरी येऊन मला मम्मीने लावलं काम. पुऱ्या करायला लावल्या, मग पुऱ्या केल्या आणि मी पटकन ताटामध्ये जेवण वाढलं आणि जेवण करायला बसली तर ताटामध्ये होती पुरणपोळी, आमरस, आमटी, कुरडई, पापडी, त्यानंतर भात होता. मग मी लिंबू घेतलं. पुरी नाही घेतली मी खायला, कारण की आज मला पुरणपोळी खायची होती आणि माझी मम्मी ना जेवण खूप छान बनवती आणि आमटी माझी फेवरेट आहे. सो मी खूप ताट भरून घेतलं होतं खायला आणि मी मस्त जेवण एन्जॉय करत होते आणि खरंच खूप मस्त जेवण झालं होतं. थँक्यू मम्मी. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.